नमस्कार मित्रांनो, मोबाईल रिचार्ज महागाईने त्रस्त झालेल्या ग्राहकांसाठी एक आनंदाची व दिलासादायक असं अपडेट आहे. मित्रांनो, टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात ट्राईच्या माध्यमातून 23 डिसेंबर 2024 रोजी देशातील सर्व टेलिकॉम कंपन्यांना एक महत्त्वपूर्ण निर्देश देण्यात आलेले आहेत. याच्या संदर्भातील अमेंडमेंट प्रकाशित करण्यात आलेले आहे, ज्याच्यामधून देशातील ग्राहकांसाठी फक्त व्हॉइस कॉलिंग, फक्त SMS बेनिफिट असल्याचे प्लॅन सादर करण्याचे आदेश या अमेंडमेंटच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे. मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून सर्वच टेलिकॉम कंपन्यांच्या माध्यमातून टेरिफ प्लॅन मध्ये वाढ केलेली आहे. डेटा पॅक घेणे कंपल्सरी केले आहे आणि याच्यामुळे जवळपास सर्वच कंपन्यांनी जे काही मंथली व्हॅलिडिटी प्लॅन आहेत यामध्ये देखील वाढ करण्यात आलेली आहे. देशामध्ये असे अनेक ग्राहक आहेत ज्यांना डेटा पॅकची गरज पडत नाही, मात्र कंपल्सरी केलेल्या या प्लॅनमुळे नागरिकांना डेटाचा भुगदंड सुद्धा सहन करावा लागत आहे आणि याच्यामुळे आता ट्राईच्या माध्यमातून या नवीन अमेंडमेंट आणण्यात आलेले आहेत, ज्याच्यामध्ये ट्राईने आता फक्त व्हॉइस कॉलिंग आणि SMS असलेले स्पेशल टेरिफ वाउचर सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत, ज्याच्यामुळे जिओ, एअरटेल, BSNL अशा टेलिकॉम कंपन्यांना फक्त SMS आणि कॉलिंगचा प्लॅन ग्राहकांना उपलब्ध करून द्यावा लागणार आहे. याचप्रमाणे ट्राईच्या माध्यमातून स्पेशल टेरिफ वाउचर आणि कॉम्बो वाउचर वरती 90 दिवसाची व्हॅलिडिटी काढून आता 365 दिवस करण्यात आलेले आहे. याच्यामुळे जर फक्त SMS आणि व्हॉइस कॉलिंग देणारे काही प्लॅन आले तर त्याबाबत 1 वर्षाची वैधता नागरिकांना मिळू शकणार आहे. मित्रांनो, अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अशा अमेंडमेंट आणून ट्राईच्या माध्यमातून सर्वसामान्य ग्राहकांसाठी दिलासादायक असा निर्णय घेतलेला आहे. याच्यामुळे टेलिकॉम कंपन्यांच्या महसुलावरती मोठा परिणाम होणार आहे आणि याच्यामुळे टेलिकॉम कंपन्या काय निर्णय घेतात हे देखील पाहण्यासारखे आहे. धन्यवाद.